नमस्कार मित्रांनो, बऱ्याच महिन्यानंतर आज आपला मित्र आपल्याला भेटलेला आहे आणि त्याला खायची इच्छा झालेली आहे अंडा भुर्जी। तर आम्ही थेट निघालो रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत पुणे येथील सारसबागे जवळ। तर आम्ही पोहोचलेलो आहोत मामांच्या येथे। तर थोडासा नजारा पाहून घ्या। भुर्जी बनवायला सुरुवात झालेली आहे। कढईत आहे कांदा आणि टोमॅटो, मस्तपैकी गारा 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 परतलं जात आहे। आता ह्यावर येतंय तेल, ज्याने तडका मस्त बसेल नाही का। आता यामध्ये सर्व मामा आपले मसाले टाकत आहेत। गोड मसाला असेल, गरम मसाला असेल, कांदा मसाला असेल आणि काही मसाले। आता मस्तपैकी परतायला सुरुवात झालेली आहे। कसं गारा 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 गारा, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अशा प्रकारे याच्यामध्ये अंडे पडत आहेत। टप्पा टोपक टप्पाक। आता मस्तपैकी सगळं काही एकजीव करून घेत आहेत मामा। गरा गरा अशा प्रकारे मस्तपैकी छान पद्धतीने परतत आहे। यावरून पडलेली आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर, एकजीव करून घेत आहेत बरं का। मस्त आता स्मोकी स्मोकी वाटत आहे नाही का। या बघता बघता डिश मध्ये भुर्जी आली। ही रेसिपी इथंच थांबत नाही, आता होणार आहे अंडा राईस। राईस तर आलेला आहे, थोडंसं वरनं तेल आणि त्यावर जात आहे चवी अनुसार मीठ आणि हिरवीगार कोथिंबीर। आता मस्तपैकी भात आणि भुर्जी एकजीव करून घेत आहेत। मित्राच्या फरमाईश नंतर ह्यावर वर्ण पेरण्यात आलेला आहे टोमॅटो, तेही ओहो। पुन्हा एकदा सर्व काही एकजीव करून घेत आहेत गरा गरा। सर्व काही मस्त शिजलेलं आहे, स्मोकी स्मोकी वाटतंय। डिश मध्ये आलेला आहे अंडा राईस। अंडा राईस, भुर्जी, कांदा आणि काकडी। इथंच थांबत नाही, आता राहिलेत आपले पाव। पाव मस्तपैकी गरम झाल्यानंतर सर्व केलेला आहे। तर मित्रांनो, आपला मोबाईल आता आडवा करून मस्तपैकी सर्व केलेली डिश पहा। हा शॉर्ट्स पाहिल्याबद्दल धन्यवाद।